नमस्कार, मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण पाहणार आहोत 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड शाखा दातुडी आयोजित संपूर्ण कार्यक्रम। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवटीच्या चंदनावर शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा शिवाजी राजा होऊन गेला। जय शिवराय। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली प्रहार काढून ज्या माऊलीच्या गुलामगिरीच्या छातावर प्रयोग केला त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून मी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो। आजच्या या पवित्र शुभदिनी आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व अतिथीगण व उपस्थितांचे मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या शुभदिनी आपल्या सर्वांचा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्याच्या अस्तित्वामुळे आज आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला, ज्यांनी आपल्या जीवनाला स्वाभिमान बाळगून दिले, ज्याचे जीवन चिरंत कालपर्यंत सर्व मानव जातीतील दीपस्तंभासारखे दिशा देत राहिले, असे महामानव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती होय। हिंदवी स्वराज्य संस्थापक एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज होय। छत्रपती व्यक्तिमत्वाच्या व कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात। शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवान, कुशल संघटन, कडक नियोजनबद्ध, प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजाच्या ऐकवलेले दिसतात। या भूमीवर आधिपत्य गाजवणारे अनेक भूपती जन्मले आणि मेले, परंतु हृदयावर शेकडो वर्षापासून अधिराज्य गाजवणारे छत्रपती एकच अवतरले। हस्ते कदम राज आलं, हस्ते कदम। शक्ती माता समिती आज येथे 395वा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना मी तीव्र अभिनंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यामागे जिजाऊंचा मोठा वारसा होता। छत्रपती शिवाजीने अनेक किल्ले येथे जिंकलेले आहेत, त्याचप्रमाणे काही किल्ले त्यांना तहामध्ये हरावे सुद्धा लागले होते, पण हे किल्ले जिंकत असताना त्यांना जी साथ दिली त्या मावळ्यांनी, ते मावळे सुद्धा तितकेच देशभक्त, राष्ट्रभक्त होते। त्यांच्याच बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तव्याने, आपल्या निष्ठेने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते। वर्षातून एक वेळ त्याचं पुण्य नायकासाठी मावळे त्याचं साधे पाहिजे, समजले पाहिजे। किती मावळे आले गावात? काय एवढेच तरुण लोक आहे का गावात? एवढेच तरुण आहे, घ्यायचं असते फक्त शिवाजी महाराज तिथे, शिवाजी महाराज तिथे असं म्हणून शिवाजी महाराज समजत नाही। या मोठ्या माणसाला समजत नाही, लहान मुलाला केव्हा समजत? या 17 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यात 2 वर्षांची कमी लहान असताना, याच्यापेक्षा 2 वर्ष कमी असताना 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला आपल्या सवंगडीला। हे 15 वर्षांची याची बारीक बारीक पोरं घेऊन मोगलाच्या हातात असलेला तोरणा किल्ला बांधून स्वराज्याचं तोरण मानलं आणि तिथून मग किल्ले घेणं, गोडदोड करणं आणि अनेक मित्र गमवणं अशा प्रकारची शक्ती जमा केली। आणि शक्तीमध्ये काय सांगितलं, मला त्या माझ्यासाठी स्वतःसाठी राज्य करायचं नाही आहे, हे राज्य गोरगरिबाचे आहे,
जनतेचे राज्य राहील आणि म्हणून याचं नाव स्वराज्य. जो म्हणेल त्याचं स्वराज्य. तर तुमचं स्वराज्य मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे आणि एकत्रितपणे आपण लढा दिला पाहिजे. अशा प्रकारची भावना शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांनी प्रचलित केली. हस्ते कदम राज आलं हस्ते कदम. वाह क्या सीन है. मजा नहीं आ रहा है. अच्छा हस्ते कदम राज आलं हस्ते कदम. राज आलं जी राज आलं जी. या व्हिडिओमधील कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात पहिले पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा. धन्यवाद.